हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। भरधाव कारच्या धडकेत कोल्हापूरच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू। वाळवा तालुक्यातील रेटरे धरण येथे भीषण अपघात। शिराळा रोडवरील रेटरे धरण या वाळव्याच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने कोल्हापूर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। प्रदीप खंडेराव कांबळे, वय 50, राहणार सुभेदार रामजी आंबेडकर कॉलनी, कोल्हापूर असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी कार चालक कौस्तुभ वसंत वाईकर, राहणार कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत संदीप कांबळे हे ईश्वरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होते। ते गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त आपल्या ॲक्टिव्हा दुचाकी क्रमांक MH09 DT 2516 वरून शिराळाकडे निघाले होते। रेटरे धरण गावाच्या हद्दीतील ओढ्यावरील पुलाच्या पुढील बाजूस ते आले असता समोरून येणाऱ्या होंडा एलिव्हेंट 4 चाकी कारने क्रमांक MH09 GM 1378 दुचाकीला समोरून जोराची धडक दिली। या धडकेत प्रदीप कांबळे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर प्रणव चंद्रकांत कांबळे, वय 32, यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।